गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल तुम्ही बघितलं असेल की मी मुंबईमध्ये आले आणि हा नेक्स्ट डे आहे. तर सकाळी मी लवकर उठले होते कारण आम्हाला खूप लांब जायचं होतं भुल्लेश्वर मार्केटमध्ये आणि ते खूप जास्ती लांब होतं म्हणजे 1.5 तास वगैरे. म्हणून सकाळी लवकर उठून नाश्ता आणि जेवण बनवलेलं मी. आणि माझा आवाज बसला आहे तर इथे आम्ही दोघं बाहेरच जेवणार होतो कारण लेट झाला होता निघायला. तर तिथे पोचायला 1.5 तास लागतो. पण त्याचा भाऊ घरामध्ये होता सो त्याच्यासाठी मी बनवत होते इथे चपाती, त्याच्यानंतर वांग्याचे काप बनवले आणि नाश्त्यामध्ये मी पोहे बनवले. तर पुढे तुम्ही बघालच. तर इथे मी चपात्या बनवत होते आणि तिथे मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमध्ये एवढी रश होती दिवाळीमुळे आणि त्याच्यामुळे मी काहीच जास्त शूट केलं नाही कारण ऊन ऊन इतकं होतं आणि जाईपर्यंतच वाट लागली. आणि चालून चालून जर तुम्ही त्या मार्केटमध्ये गेला असेल तर तुम्हाला माहिती आहे की ते मार्केट किती मोठं आहे. ते 500हून अधिक तिथे दुकानं आहेत आणि लोक इतके होते ना पळापळ आणि मोठ्या मोठ्या हातगाड्या त्याच्यावरून ते सामान इकडून तिकडून घेऊन जात होते. ट्रॅफिक जाम होतं आणि लोकांची एवढी गर्दी होती आणि त्याच्यात माझी तब्येतसुद्धा बिघडली होती कारण उन्हामुळे. त्यामुळे मी पुढे शूट जास्त केलं नाही आहे. तेवढा केला आहे शूट मी. तर प्लीज तो तेवढा तुम्ही व्लॉग बघा. आणि इथे मी चपाती शेकते आहे आणि मग थोड्या वेळाने आम्ही नाश्ता केला आणि मग निघालो. तर तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. पोह्यांची तयारी ह्याच्यामध्ये आणून ठेव ना, असा फास्ट फॉरवर्ड करता येईल काय बनवते ते. करणार नवीन झटका हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे दादरला चाललो आहे भुल्लेश्वर मार्केटला काही शॉपिंग करायला. तर ऊन आहे भरपूर त्याच्यामुळे गॉगल लावला होता. तर आता सगळी तयारी झालेली आहे आणि माझा OOTD दाखवते तुम्हाला. गाईज आता आम्ही चाललो आहे इथे. आता मी रेडी झाले आणि मी तुम्हाला माझा OOTD दाखवते. मी ह्याला दाखवायला सांगितला होता पण ह्याने जरा भाव खाल्ला आहे. सो गाईज वेट. दिस इज माय OOTD. तर चला आता पहिल्यांदा आम्ही ऑटो पकडणार आणि मग स्टेशनवरती जाणार आणि ट्रेनने आम्ही जाणार आहोत. सो लेट्स गो. रेडी होतो आहे, शूज घालतो आहे. गाईज हा तुमचा जिजू. अर्धा दाखवते तुला मी. आता आम्ही लिफ्टमध्ये आहोत आणि खाली चाललोय आता स्टेडियम.
काहीच आता चाललो आहे, बिल्डिंगच्या खाली आलो आहे. काय बोलतो, बिल्डिंगच्या खाली आलो आहे आणि दाखवते मी बिल्डिंग. अय्या माझे पायच नाही दिसत, थांबले या. काय नाही, मोठं काम नाही. मला तरी मोठंच काम वाटतं. काहीच आता आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि आता चाललो आहे आम्ही स्टेशनला. मी स्टेशनला आलो आहे आणि आता 11:52ची ट्रेन आहे आणि आता वाजलेत 11:49. तो येईलच आता 2-3 मिनटात. सो हे आहे पनवेल स्टेशन. लोक वाटे बघतात समोर. फोकस नाही करत आहे. केला बाई केला. काहीच आता आम्ही उतरलो आहोत स्टेशनवरती. कोणत्या? मस्जिद स्टेशनवरती. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत आमचं काम करायला. आणि हालत खराब झाली. 1 तास पुरा ट्रॅव्हल केला. 1-1.5 तास ना पुरी हालत खराब झाली. हा तर पुरा टाईम झाला.